सो बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग शूट करते आणि तुम्ही थंबनेलवरती पाहिलंच असाल की आजचा ब्लॉग हा गुढीपाडव्याचा आहे. सो हा माझा पहिला गुढीपाडवा आहे जिथे मी गिरगावला जाते आणि वेअरिंग माय फेवरेट आउटफिट. आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि मला 6ला पोचायचं होतं सांताक्रूजला, तर मी खूप लेट आहे. तर आत्ता मी पळते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकरच सबस्क्राईब करा, कारण मी पुन्हा व्लॉग सुरू करते आहे आणि तुम्हाला अजून छान छान व्लॉग्स यानंतर सुद्धा पाहायला मिळतील. सो फायनली आता मी अंधेरीला पोहोचले आणि आता स्लो ट्रेनची वाट बघते. इथून मी सांताक्रूजला जाणार आहे आणि मग तिथून मी बाकीचे मला जॉईन होतील आणि मग आम्ही पुढे गेलो. आणि आमच्या ग्रुपमध्ये इतके डेडिकेटेड लोक आहेत की एक जस्ट आत्ता गावावरनं मुंबईला पोहोचलाय आणि तो घरी जाऊन फ्रेश होऊन येतो. म्हणजे इतकं डेडिकेशन कुठून येतं. आणि एक अशी आहे की जी लास्ट मिनिटला मला टाळून देते. सो एक नग आहेत माझ्या ग्रुपमधले फ्रेंड्स, माझे फ्रेंड्स. सो आता बघूया, मी स्लो ट्रेनची वाट बघते. स्लो ट्रेन आली की मग लगेचच सांताक्रूज आणि मग तिथनं गिरगाव. आणि लेट झालेला आहे आणि मला माहिती नाही तिथे खूप गर्दी असते, कसं होणार आहे. आणि आत्ताच कोणी माझं थोडं थोडं डोकं दुखायला लागलंय. दिवस कसं जाणार आहे मला माहिती नाही. फायनली आम्ही पोहोचलो. आणि इथे क्रेझी गर्दी आहे खूप जास्त. आणि जे काही लोकांचे अटायर्स आहेत, म्हणजे आय एम लव्हिंग देअर अटायर्स. आणि खूप छान. बरं, काही सेलिब्रिटी सुद्धा आले आहेत तुम्ही प्रमोशनसाठी आणि ऑल. आणि ओव्हरऑल इथला जो एन्व्हायरमेंट आहे यार, म्हणजे वाईब आहे, फुल वाईब. सो खूप फिरल्यानंतर आता फायनली आम्ही इथे कोणाच्या तरी गाड्या लागल्या त्यांच्या गाड्यांवरती येऊन बसतोय आणि अजूनही काही क्राऊड येतोय, काही निघाला आहे आणि फोटोशूट वगैरे खूप प्रचंड गर्दी आहेच इथे अजूनही. आता फायनली आम्ही डिसाईड केलं आहे की इथं निघूया आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज वगैरे शूट केल्यानंतर आता आम्ही इथं निघतोय. पुन्हा लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.